बेळगाव शहरामध्ये वाढत चाललेल्या भटक्या जनावरांना गोशाळेमध्ये पाठवण्याची मागणी करून श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. रस्त्यावर जनावरे बसून राहिल्यामुळे एका बाजूला वाहतुकीची कोंडी तर दुसऱ्या बाजूला जनावरांना वाहनांची धडक बसून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. भटक्या जनावरांना जिल्हा प्रशासनाने गोशाळेत पाठवावे, अन्यथा आम्हीच ती जनावरे गोशाळेत पाठवू, असे तालुका प्रमुख भरत पाटील यांनी सांगितले. आज बेळगावमध्ये आमची गोमाता आज रोडवरती बसत आहे. त्या संदर्भात आम्ही आज पोलीस कमिशनरना आज यांच्याबद्दल निवेदन दिलेलं आहे. आज गोमाता आज रोडवरती बसाले आणि ट्रॉफिक व्हायले त्याच्या संदर्भात, आणि त्या गायीवरती की रोडवरती बसल्यानंतर त्या गायीवरती वगैरे गाड्या वगैरे घालून जात आहेत आणि दुखापत व्हायलेत. त्याच्याबद्दल आम्ही पोलीस कमिशनरला निवेदन दिलेलं आहे. आणि त्या गायी एक मालकी गायी आहेत, एक कसाबच्या गायी आहेत. ते रात्रीचं त्याच्या अड्ड्यामध्ये जातात आणि सकाळी त्या अड्ड्यामधून बाहेर पडतात. ह्या दृष्टिकोनाने आम्ही पोलीस कमिशनरना आज निवेदन दिलेलं आहे. आणि हे आम्हाला पोलीस कमिशनरला लवकर आमच्या शब्दाला मान देऊन लवकर याच्यावरती ऍक्शन घेऊन सगळ्या गाया गोशाळेला पाठवतो म्हटलेत. नाही झालं तर आम्ही स्वतः गोशाळेला पाठवून देणार आहे, एवढं मी शब्द दिलेला आहे साहेबांच्याकडे. भरत पाटील, सेना हिंदुस्थान, बेळगाव तालुका प्रमुख. यावेळी ग्रामीण श्रीराम सेना हिंदुस्थानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.